अन्वीसोबत खेळता खेळता सगळ्यांना वेळ कसा गेला हेच कळलं नाही. असाच 1 महिना निघून गेला आणि एके दिवशी जय आणि श्रेयाच्या लग्नाच्या मुहूर्तासाठी मंजूजी आणि महेश्वरीजी यांनी पंडितजींना घरी बोलावलं. श्रेया किती आनंदात आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत होतं आणि अणू तिला चिडवत म्हणाली, "वहिनी थांबा थोडं, तुमच्या लग्नाची डेट निघते आता." पंडितजींनी जय आणि श्रेयाची पत्रिका बघितली आणि सांगितलं की 20 दिवसात एक सुंदर मुहूर्त आहे. सगळ्यांनी त्याच दिवशी लग्न करण्याचं ठरवलं. श्रेया आणि जयचं लग्न ठरल्याच्या आनंदात कल्याणजी आणि महेंद्रजी म्हणाले, "विक्रम आणि अणूचं लग्न आपण नीट करू शकलो नाही, पण ह्यांचं लग्न थोड्या थाटामाटात केलं पाहिजे." त्यांचं बोलणं ऐकून श्रेयाचा चेहरा आनंदाने खुलला. जयच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. विक्रमने आपल्या बहिणीला आणि जयला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. "थँक भैया." श्रेयाने हसत विक्रमला मिठी मारली. अणूनेही दोघांना शुभेच्छा दिल्या. "बघ जय, तुला सांगते, तू या राक्षसीची लग्न करतोयस. उद्या तिचे सगळे नखरे तुला सहन करावे लागतील." मंजूजी हसत म्हणाल्या. "मम्मी, तुम्ही पुन्हा सुरू केलंत?" श्रेया रुसून म्हणाली. "अगं, मी तर खरं सांगते, उद्या जर लग्नानंतर जय म्हणाला की माझ्या सासूबाईंनी मला काही सांगितलं नाही तर काय करशील तू? म्हणून आत्ताच खरं सांगितलेलं बरं." मंजूजी हसत म्हणाल्या. श्रेया जयजवळ जाऊन प्रेमाने त्याच्याकडे बघत म्हणाली, "माझा नवरा असं का म्हणेल? हो ना जय?" जय हसत म्हणाला, "कारण मी काही म्हणणारच नाही. नंतर तुझे नखरे सहन करणं माझ्या हातात नाही, म्हणून माझा सगळा सपोर्ट तुलाच आहे." जयचं उत्तर ऐकून श्रेयाने गोंधळून विचारलं, "तू माझी स्तुती करतोयस की टोमणा मारतोयस?" जय म्हणाला, "अगं, मी तुला टोमणा का मारीन? तू तर इतकी छान आहेस. मी तर तुझी प्रशंसा करतोय." जयचं उत्तर ऐकून श्रेया आनंदाने म्हणाली, "बरं, मग ठीक आहे." त्या दोघांच्या बोलण्यावर सगळे हसले. मग महेश्वरीजी म्हणाल्या, "लग्नाला जास्त वेळ नाही, म्हणून तयारी लगेच सुरू करायला हवी." "हो, मी सुद्धा तेच म्हणणार होते ताई. आधी नवरा-नवरीची शॉपिंग करून घेऊया. उद्या ऑफिसमधून सुट्टी घ्या. आपण शॉपिंगला जाऊ. 2-3 दिवस लागतीलच." मंजूजी जय आणि विक्रमकडे बघत म्हणाल्या. त्यावर विक्रम हसत म्हणाला, "3 दिवस कशाला मम्मी? आम्ही तर उद्या सगळं आटपून टाकू. तुम्हाला जितका वेळ घ्यायचा आहे घ्या. पण आमचं काम लवकर झालं तर बरं होईल. म्हणजे बाकीची कामं लग्नापर्यंत पेंडिंग राहिली नाही पाहिजेत." "ठीक आहे, मग उद्या सकाळीच शॉपिंगला निघूया," मंजूजी म्हणाल्या आणि सगळ्यांनी सहमती दर्शवली. नंतर मंजूजी महेंद्रजींना म्हणाल्या, "अहो, जरा तुमच्या त्या मित्राला फोन करा आणि सांगा की आपण उद्या त्यांच्या शोरूममध्ये येत आहोत. त्यांच्याकडे कुठली नवीन व्हरायटी आली असेल तर तीही मागवून ठेवायला सांगा." महेंद्रजींनी लगेच आपल्या मित्राला कॉल केला. थोड्या वेळाने कल्याणजी, महेश्वरीजी आणि जय घरी जाण्यासाठी निघाले. तर मंजूजी म्हणाल्या, "आपल्याला उद्या सकाळीच निघायचं आहे शॉपिंग करण्यासाठी. तर ताई, तुम्ही सगळे आज इथेच थांबा ना?" महेश्वरीजी हसून म्हणाल्या, "नको ताई, आम्ही सगळे उद्या शॉपवरच तुम्हाला भेटतो." त्यानंतर ते आपल्या घरी चालले गेले. नंतर महेंद्रजी, मंजूजी, श्रेया, विक्रम आणि अणूने एकत्र जेवण केलं आणि आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. जेवण झाल्यावरही अन्वी झोपायचं नाव घेत नव्हती. ती मजेत खेळत होती. विक्रम तिला समजावत म्हणाला, "अन्वी, आता झोप ना बाळा. मम्मी आणि डॅडीला खूप कामं आहेत उद्या." पण अन्वी आनंदात खेळतच राहिली. जणू तिला तिच्या डॅडींचं काही ऐकूच आलं नाही. अनुजी कपाटात मुलीचे कपडे आवरत होती. त्यांच्या त्या गप्पा ऐकून तिला हसू आलं. विक्रम थोडा चिडून म्हणाला, "अरे, हसण्याऐवजी आपल्या लेकीला झोपवण्याचा प्रयत्न कर ना अनु." अणू हसत म्हणाली, "अरे, तुमची लेक झोपत नाहीये तर त्यातही माझीच चूक आहे का?" तिने दरवाजा बंद केला आणि अन्वीला कुशीत घेत दूध पाजू लागली. हा विचार करून की कदाचित असं केल्यावर ती झोपेल. पण अन्वी मात्र खेळायच्या मूडमध्ये होती. ती आपले मोठे मोठे डोळे फिरवत मम्मी डॅडीकडे पाहत होती. जणू विचारत होती, "मला इतक्या लवकर का झोपवताय?" अणू थकून विक्रमकडे पाहत म्हणाली, "पहा ना, तुमची लेक दूध पाजल्यानंतरही झोपायचं नाव घेत नाहीये." तिने मुलीला विक्रमच्या कुशीत दिलं. "माझी परी, आता झोप ना बाळा." असं म्हणत विक्रमने अन्वीला खांद्यावर घेतलं आणि खोलीतील लाईट बंद केली. अर्धा तास तो खोलीत इथून तिथे फिरत राहिला आणि शेवटी छोटी अन्वी गाढ झोपली. विक्रमने समाधानाने श्वास घेतला आणि अन्वीला हळूच पाळण्यात झोपवलं. थोड्या वेळाने विक्रम आणि अनु ही एकमेकांच्या मिठीत, एकमेकांच्या उबदार स्पर्शात हरवून झोपी गेले. सकाळी अनु लवकर उठली आणि सगळं आवरून ती खाली गेली आणि आधी देवासमोर दिवा लावला. तिला इतकं सुखी आयुष्य दिल्याबद्दल तिने देवाचे मनापासून आभार मानले. अनेक कठीण प्रसंग आणि चढ उतारातून जात शेवटी देवाने तिला इतकं शांत आणि समाधानी जीवन दिलं होतं. ती दररोज मनोभावे देवाचे आभार मानत असे.
नंतर किचनमध्ये जाऊन तिने सर्वांसाठी कॉफी बनवली आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये कॉफी नेऊन दिली. शेवटी ती स्वतःच्या खोलीत आली. अणू जेव्हा खोलीत गेली तेव्हा तिने पाहिलं की विक्रम आपल्या मुलीला छातीशी घट्ट कवटाळून तिच्याशी खेळत होता. "ओ बापले, कुठले वाटतं?" अणू हसत म्हणाली. विक्रमनेही खेळकर सुरात उत्तर दिलं, "हो, आम्ही तर कधीचेच उठलो. तुला काय वाटलं, आम्ही पण तुझ्यासारखे आळशी आहोत का?" "हो हो, मीच आळशी आहे म्हणून अजूनपर्यंत बेडवर पडली आहे," अणूने हसत उत्तर दिलं. तिने मुलीला उचलून घेतलं, तिच्या गालावर किस घेतलं आणि म्हणाली, "ओ माझी परी, उठली का?" विक्रम हसत पत्नी आणि मुलीकडे पाहत होता. अन्वी आपल्या निरागस हसण्याने आणि किलकिलाटीने सगळ्यांचं मन मोहून घेत होती. सगळेजण शॉपिंगला जाण्यासाठी तयार होत होते. मंजूजींनी अन्वीला अंघोळ घातली आणि तिला छानपैकी तयार केलं. अणू आणि विक्रम तयार होऊन खाली आले. तेव्हा छोटी अन्वी गुलाबी रंगाचा सुंदर फ्रॉक घालून तयार बसली होती आणि आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होती. अणूने आधी सगळ्यांना नाश्ता दिला. अणूला पाहून मंजूजी म्हणाल्या, "थोडंसं दूध पोटात गेलं की मग मजेत खेळेल ही," आणि तिला अणूकडे दिलं. अणूने आपल्या मुलीला मांडीवर घेतलं आणि तिला दूध पाजू लागली. सगळेजण डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. तेवढ्यात जयचा फोन आला आणि त्याने सांगितलं की ते शॉपिंगसाठी निघत आहेत आणि मग सगळे मिळून शॉपिंगसाठी निघाले. सुरुवातीला जय, विक्रम, महेंद्रजी आणि कल्याणजी यांना वाटलं की बायकांची शॉपिंग लवकर संपत नाही, आपण आपली शॉपिंग करूया. सगळ्या लेडीजला तिथे सोडून मग ज्याला ज्या दुकानात जायचं होतं तो तिकडे गेला. ज्यांना जे कपडे हवे होते प्रसंगानुसार, फंक्शननुसार, ते सगळे त्यांनी घेऊन ठेवले. पण इकडे बायकांची शॉपिंग काही संपत नव्हती. मात्र 3 दिवस चाललेल्या शॉपिंगनंतर अखेर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. एका बाजूला श्रेया रोज ठरवत होती कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा, सोबत कुठली ज्वेलरी घालायची, हे सगळं ती आणि अनु मिळून ठरवत होत्या. दुसऱ्या बाजूला ती जयशी बोलत होती, "अरे, मी सांगितलेलं सगळं घेतलंस ना, आपल्याला मॅचिंग कपडे घालायचे आहेत." जय थकलेल्या आवाजात म्हणाला, "अगं माझी आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळं घेतलंय. जरा आता गप्प बस ना, कामात आहे. फक्त 10 दिवस दे. हे सगळं संपवून मग मी तुझ्या जवळच बसून राहतो." "नाही, मी सांगितलेलं तुला आत्ताच करावं लागेल," श्रेया हट्ट करू लागली. जय एकीकडे श्रेयाची हौस पूर्ण करत होता आणि दुसरीकडे लग्नाच्या तयारीचं कामही बघत होता. दोन्ही गोष्टी सांभाळता सांभाळता अक्षरशः त्याची तारांबळ उडाली होती. अशा प्रकारे काही दिवसातच लग्नाची सगळी तयारी आणि शॉपिंग पूर्ण झाली. आता घरात हळद वाटण्याचं काम सुरू झालं. लग्न विक्रमच्या घरातून होत असल्यामुळे जय आणि त्याचं सगळं परिवार तिथेच राहायला आला होता. लग्नाच्या 5 दिवसाआधीपासून घरात आनंदाचं वातावरण होतं. हळद, संगीत, मेहंदी सगळं अगदी थाटामाटात आणि उत्साहात चाललं होतं. मेहंदी फंक्शन सुरू झालं. सर्व स्त्रिया हातावर सुंदर डिझाईन काढून घेत होत्या आणि विक्रम त्यावेळेस आपल्या छोट्या मुलीची काळजी घेत होता. विक्रमने प्रेमाने मुलीला आपल्या कुशीत घेतलं आणि तिच्या छोट्या छोट्या हातांवर हळूवारपणे मेहंदी लावू लागला. अणू आपल्या नवऱ्याला आणि मुलीला आनंदाने पाहत होती. हळूहळू सर्व महिलांच्या हातावर सुंदर मेहंदी उमटली आणि रात्रीपर्यंत वातावरण हसण्याने, गप्पांनी आणि गाण्यांनी भरून गेलं. मग रंगतदार संगीत आणि नाच गाण्याची सुरुवात झाली. जय आणि श्रेया तर अगदी उत्साहात नाचत होते. थोडा वेळ डान्स केल्यानंतर जय आणि श्रेया दोघांनी विक्रम आणि अणूला स्टेजवर बोलावलं. अणूने सुरुवातीला थोडा नकार दिला, पण श्रेया आणि विक्रम दोघांनी तिला धरून ओढलं. हळूहळू म्युझिक चालू झालं. विक्रमने प्रेमाने अणूचा हात धरला. ती हसली आणि डान्स करण्यासाठी तयार झाली. विक्रम तिच्या डोळ्यात बघत होता. मग दोघांनी म्युझिकच्या तालावर एक छान डान्स केला. संगीत संपताच दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं, हसले आणि एकमेकांना हळूवार मिठी मारली. सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून घरातला प्रत्येकजण खुश झाला. दरम्यान छोटी अवनी आपल्या आजीच्या मांडीवर होती. ती आपल्या मम्मी पप्पाला नाचताना पाहून छोट्या छोट्या हातांनी टाळ्या वाजवत खुश होत होती. थोड्याच वेळात पुन्हा फॅमिली पार्टी सॉन्ग लावलं गेलं. यावेळी अनूने अन्वीला कुशीत घेतलं आणि विक्रमसोबत सगळ्यांनी मिळून जवळजवळ 1 तास हसत खेळत डान्स केला. थकून भागून अखेर सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. विक्रम आणि अणू त्यांच्या खोलीत आले. विक्रमने फ्रेश होऊन अन्वीला झोपवलं. अणूनेही नाईट ड्रेस घातला आणि त्याच्या बाजूला येऊन आडवी झाली. विक्रम तिला आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला, "थँक यू जान. कॉलेजपासून माझी इच्छा होती तुझ्यासोबत डान्स करण्याची, पण आपल्या लग्नात ती इच्छा पूर्ण झाली नाही. आज मात्र ती पूर्ण झाली आणि मी खूप आनंदी आहे." अणूने हसून उत्तर दिलं, "तुम्ही आनंदी आहात ना विक्रमजी, तर मी सुद्धा खूप खुश आहे."
चला आता झोपा. सकाळी उठून श्रेयाला नवरीच्या रूपात तयार पण करायचं आहे, ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली. सकाळी अणू लवकर उठली. तिने आधी अन्वीला दूध पाजलं आणि सासूकडे दिलं. मग ती थेट श्रेयाकडे गेली. श्रेयासाठी आज मोठा दिवस होता. श्रेयाने ब्युटिशियनला थेट नकार दिला आणि म्हणाली, नाही, मला अणूच तयार करणार. मग अणूने प्रेमाने आणि काळजीपूर्वक श्रेयाला तयार करायला सुरुवात केली. तिला तयार करायला पूर्ण 2 तास लागले. शेवटी तिने बिंदी लावली आणि म्हणाली, झालं, परफेक्ट. आता तू अगदी वधूसारखी दिसतेस. अगं ऐक ना, अर्धा तासच वेळ देते मी. पटकन तयार होऊन खाली ये बरं का, श्रेयाने प्रेमाने पण थोडं दम देत सांगितलं. अनूने हसून उत्तर दिलं, अर्ध्या तासात कसं होईल श्रेया? माझी तयारी, त्यात माझ्या मुलीला पण तयार करायचंय. तू तिची काळजी करू नकोस. तुझी लेक तर आधीच तयार आहे. आईने तिला आधीच तयार केलं आहे, श्रेयाने हसत उत्तर दिलं. अन्वी हलक्या गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या सिल्क लेहंग्यात अप्रतिम दिसत होती. तिच्या नाजूक हातांवर छोट्या छोट्या बांगड्या, गळ्यात सोन्याची चेन. ती एका बाहुलीसारखी दिसत होती. आपल्या मुलीला असं पाहून अणूचं मन आनंदाने भरून आलं. सगळेजण तिच्या भोवती जमले होते आणि बोलू लागले, अरे आमची सोन्यासारखी बाहुली किती गोड दिसते. अणू हसत सगळ्यांना म्हणाली, तुम्ही सगळे तयार झालात, आता फक्त मीच राहिले. मी पटकन तयार होऊन येते. ती धावतच आपल्या खोलीकडे गेली. विक्रम आधीच तयार होता. सूट बूट घालून अगदी देखणा दिसत होता. अणू खोलीत आली तेव्हा म्हणाली, सगळे तयार झाले, फक्त मी उरलीये. थोडी मदत कराल का विक्रमजी? तिने थोड्या गोड नखऱ्याने विचारलं. विक्रम हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण पटकन कर, वेळ होत चाललीये. ओके, 5 मिनिटं द्या. असं म्हणत अणू वॉशरूममध्ये गेली. फ्रेश झाली आणि बाहेर आली. तिने विक्रमच्या मदतीने साडी नेसायला सुरुवात केली. विक्रम तिच्या सांगण्यानुसार साडी इकडून तिकडून पकडून पिन लावत होता. अणू केसांचा सुंदर जुडा बांधते, दागिने घालते आणि अगदी 30 मिनिटात पूर्णपणे तयार होते. नंतर दोघे खाली येतात. सगळे नातेवाईक बसले होते. पंडितजी मंडपात तयारी करत होते. मग पंडितजी म्हणाले, आता वराला बोलवा. विक्रम गेला आणि वराच्या पोशाखात सजलेला जयला घेऊन आला. त्याला मंडपात बसवलं गेलं. काही विधी झाल्यानंतर पंडितजी म्हणाले, आता वधूला आणा. अणू श्रेयाकडे गेली. तिला हळूच हात धरून मंडपात आणलं आणि जयच्या शेजारी बसवलं. सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवरच खिळल्या होत्या. जय आणि श्रेयाचं लग्न सुरू झालं. घरातलं वातावरण आनंद, हशा आणि मंगलध्वनींनी भरलं होतं. पंडितजींच्या मंत्रोच्चारात सगळ्या विधी पार पडल्या. कन्यादान, फेरे, आशीर्वाद सर्व काही मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने झालं. आणि मग जेव्हा शुभमुहूर्ताचा क्षण आला, पंडितजी म्हणाले, मुला, आता कन्येच्या गळ्यात मंगळसूत्र बांध. जयने आनंदाने मंगळसूत्र आपल्या हातात घेतलं आणि श्रेयाकडे प्रेमाने पाहत तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं. अशा प्रकारे श्रेया त्याची पत्नी झाली. दोघांचं लग्न झालं. श्रेया खूप आनंदी होती. जिच्या प्रेमाने जयचं हृदय जिंकलं, तीच आता त्याची पत्नी झाली होती. हा विचार करून जयच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हास्य होतं. त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि फोटोग्राफरने त्या सुंदर क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. लग्नाचे सर्व विधी पार पडले. लग्नाला आलेल्या सर्व नातेवाईकांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले आणि शुभेच्छा दिल्या. रात्र झाली होती. सर्व विधी पूर्ण झाल्यावर भोजनाचा कार्यक्रम झाला आणि आता वेळ होती विदाईची. लाडक्या मुलीला निरोप देताना मंजूजी आणि महेंद्रजींना ते दुःख सहन होत नव्हतं. मंजूजीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मुलीला घट्ट पकडून त्या खूप वेळ रडल्या. श्रेया ही आई वडिलांना, भाऊ बहिणीला मिठी मारून खूप रडली. जन्मापासून आजवर एकत्र राहिलेली बहीण आता सासरी जाणार, ही गोष्ट विक्रमलाही असह्य झाली होती. त्यालाही आपले अश्रू आवरत नव्हते. सर्व नातेवाईकांनी श्रेया आणि तिच्या कुटुंबाला धीर दिला. मग श्रेयाला जयच्या स्वाधीन करण्यात आलं. मंजूजी हात जोडून जयला म्हणाल्या, बेटा, तिची नीट काळजी घे. जय त्यांचे हात पकडून म्हणाला, आई, आपण काळजी करू नका. मी तिची प्रत्येक गोष्ट सांभाळेन. तिला कधी काही कमी पडू देणार नाही. तुम्ही असं रडू नका. आणि मग सगळ्यांना गाडीत बसवून निरोप देण्यात आला. अणू आणि विक्रम अन्वीला घेऊन जयच्या घरी निघाले. कारण महेश्वरीजींनी अणूला सांगितलं होतं की बहीण होण्याच्या नात्याने तुला जय आणि श्रेयाचं स्वागत करायचं आहे. त्यामुळे महेंद्रजी आणि मंजूजींना सांगून त्यांच्या गाडीच्या मागोमाग अणू आणि विक्रमही निघाले. सगळे घरी पोहोचले. अणू सर्वप्रथम घरात गेली, कारण तिच्याकडे आरती करण्याची जबाबदारी होती. तिकडे विक्रमने अन्वीला आपल्या कुशीत घेतलं होतं. अन्वी झोपलेली होती, पण आवाज ऐकून ती जागी झाली आणि सगळ्यांकडे कुतूहलाने, नव्या आणि आश्चर्यचकित नजरेने पाहू लागली.
जय आणि श्रेया गाडीतून उतरले. गेटजवळ अनुने त्यांना थांबवलं आणि आरती केली. आरतीनंतर जय आणि श्रेयाचा गृहप्रवेश झाला. रात्र झाली होती आणि सगळे खूप थकले होते. नवरा नवरीला वेगवेगळी खोली देण्यात आली. दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होणार होतं, त्यामुळे अणू, विक्रम आणि अन्वी त्या रात्री जयच्या घरीच थांबले. अणूने बाळाला दूध पाजून झोपवलं आणि विक्रमकडे सोपवून श्रेयाच्या खोलीत गेली. तिने श्रेयाला फ्रेश होण्यात मदत केली. तिला एक साधी साडी घालायला दिली. श्रेया झोपल्यानंतर अणू आपल्या खोलीत परतली. जयसुद्धा थकलेला होता. त्याने फ्रेश होऊन साधे कपडे घातले आणि थकव्यामुळे लगेच झोपी गेला. सकाळ झाली तरीसुद्धा सगळे गाढ झोपलेले होते. महेश्वरीजी सगळ्यांना उठवत होत्या, कारण त्यांना श्रेय आणि जयच्या हातून पूजा करून घ्यायची होती. आपल्या आजीला जागं पाहून अन्वीही उठली आणि तिचा हात पकडला. महेश्वरीजी प्रेमाने म्हणाल्या, तूच माझं सोनं बाळ आहेस. बाकी सगळे बघ कसे झोपले आहेत. त्यांनी आपला मुलगा, मुलगी, जावई आणि सून सगळ्यांना थोडं झापलं आणि अन्वीला उचलून पतीजवळ गेल्या. विक्रम म्हणाला, काय ग, घरी आलेल्या जावयाला तुझी मोठी आई रागवत आहे. तुम्हाला एकट्याला नाही विक्रमजी, आम्हालाही ओरडा मिळाला, अणू म्हणाली. विक्रम ठाम सुरात म्हणाला, तुम्ही काहीही बोला, पण मी या घरचा जावई आहे. मला थोडा तरी मान मिळाला पाहिजे. अणू हसत म्हणाली, अच्छा, तर आम्हाला काय करायला पाहिजे? ती आपल्या साडीचा पदर ठीक करत केसांचा आंबाळा बांधत उठून बसली. विक्रमने प्रेमाने विचारलं, अरे कुठे चाललीस? थोडा वेळ तरी थांब ना. महिन्याभरापासून ना नीट झोप झाली ना नीट जेवण झालं. फक्त धावपळ करत आहेस. थोडा वेळ आराम कर. अणू ठामपणे म्हणाली, आता मी झोपले तर पूजा कोण करणार? श्रेयाकडेही लक्ष द्यायचं आहे. तिला तयार करायचे. पूजा संपेपर्यंत वेळ नाही. आपल्या घरी गेल्यावर हवं तेवढं झोपेन, पण आत्ता नाही. विक्रमने थोडं हसत म्हटलं, तुला चांगलं काही सांगितलं तर तुझं काहीतरी कारण तयार असतंच. बरं ठीक आहे, पण सगळं तयार झाल्यावर मला उठव. रात्री नीट झोपच झाली नाही माझी. असं म्हणून त्यांनी चादर ओढली आणि झोपला. अणू फ्रेश होऊन साडी नेसून बाहेर आली. तिने पाहिलं की अन्वीचे आजी आजोबा तिला खाऊ घालत होते. तिने हसून त्यांच्याकडे पाहिलं आणि नंतर श्रेयाच्या खोलीकडे गेली. श्रेया आधीच जागी होती आणि कसंबसं फ्रेश होऊन बाहेर येत होती. अणूने विचारलं, श्रेया तुला तयार करू का? श्रेया दीर्घ श्वास घेत म्हणाली, उफ अनु, लग्नाबद्दल मला किती एक्साइटमेंट होती, पण लग्नानंतर एवढे काम करावे लागतील हे माहीत नव्हतं. आता तर वाटतंय लग्नच करू नये. वरून नीट झोपायलाही देत नाहीत. गेल्या 10 दिवसापासून रोज सकाळी उठवत आहेत. आज विचार केला होता की जरा झोप घेईन, पण पुन्हा उठवलं. आता खरंच झोप येते. असं म्हणत ती अणूच्या खांद्यावर डोकं ठेवून सुस्तावली. अणू हसली आणि म्हणाली, अगं लग्न म्हणजे फक्त मजा करणं नसतं. सगळं परंपरेप्रमाणे व्हायला हवं. आजची पूजा संपली की रात्री रिसेप्शन आहे. त्यानंतर तुला जितकं हवं तितकं झोप. असं म्हणून तिने श्रेयाला साडी नेसायला मदत केली आणि तिला पूजेसाठी तयार केलं. हिरवी आणि सोनेरी रंगाची रेशमी साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने, यात श्रेया अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसत होती. तिकडे जयलाही खूप झोप येत होती. त्याच्या आईने त्याला आधीच 2दा झापलं होतं. शेवटी तो कसाबसा उठला. फ्रेश होऊन धोतर नेसून तयार झाला. इकडे श्रेयाला तयार करून अनु खोलीत विक्रमला उठवायला गेली. विक्रमही कसाबसा उठून फ्रेश होऊन तयार झाला. अणूने पूजेची सर्व तयारी करून ठेवली होती. पंडितजीही आले. महेश्वरीजींनी अन्वीला तयार करून घेतलं. इतक्यात मंजूजी आणि महेंद्रजीही तिथे पोहोचले. सर्व काही तयार झाल्यावर जय आणि श्रेयाला बोलावण्यात आलं. दोघं एकत्र बसले आणि श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा केली. पूजा व्यवस्थित पार पडल्यानंतर नवविवाहित जोडप्याने पंडितजी आणि सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सगळे जेवल्यानंतर घरच्यांनीही जेवण घेतलं. श्रेया आणि जयसाठी ही थाळी वाढली गेली आणि त्यांना प्रेमाने जेवायला बसवलं. जेवण झाल्यावर श्रेया आणि जय दोघेही थकलेले असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेले. बाकीचे सगळे लोक पुढील कार्यक्रमाच्या तयारीविषयी बोलत होते. अणूने अन्वीला उचललं आणि खोलीत जाऊन म्हणाली, घ्या विक्रमजी, सांभाळा तुमच्या मुलीला, मी थोडा वेळ झोपते. असं म्हणून तिने अन्वीला विक्रमच्या मांडीवर दिलं. अणू जाऊन बेडवर आडवी झाली. मागच्या काही दिवसापासून नीट झोप न झाल्यामुळे तिलाही खूप थकवा जाणवत होता. खूप धावपळ झाली होती तिची. विक्रमने अन्वीला उचलून घेतलं आणि म्हणाला, चल आपण बाहेर जाऊन खेळूया. मम्माला झोपू दे, ती खूप थकली आहे. मग विक्रम मुलीला घेऊन हॉलमध्ये आला. तिथे कल्याणजी आणि महेंद्रजी आपापसात बोलत होते, तर महेश्वरीजी आणि मंजूजी पुढील तयारीबद्दल चर्चा करत काही कामात व्यस्त होत्या. विक्रमने आपल्या मुलीकडे पाहत म्हटलं,
पाहिलंस ना, सगळे किती बिझी आहेत आणि आपण किती मोकळे आहोत. चल, आपण बाहेर जाऊन खेळूया. असं म्हणत तो अन्वीला घेऊन बाहेर निघून गेला. विक्रमने कारच्या चाव्या घेतल्या. आपल्या मुलीला मांडीवर बसवलं आणि कार सुरू केली. बाळा, तुला खेळणी हवी आहेत का? असं म्हणत तो तिच्याशी गप्पा मारत टॉय शॉपकडे निघाला. दुकानात पोहोचल्यावर त्याने अन्वीला उचलून घेतलं आणि दुकानात गेला. मुलीला जे जे खेळणे हवे होते ती सगळी त्याने घेतली. शिवाय विक्रमला जे काही आवडलं तेही विकत घेतलं. सगळ्यांचं बिल भरून त्याने ती खेळणी कारमध्ये ठेवायला सांगितली आणि पुन्हा प्रेमाने विचारलं, आणखी काही हवंय का बेटा? तो तिच्याशी खेळत होता. तेवढ्यात त्याची नजर एका आईस्क्रीम शॉपकडे गेली. अन्वीच्या नजरा त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या मुलांवर खिळल्या होत्या, जे आईस्क्रीम खात होते. ती आपल्या लहानशा ओठांनी बोटं चावत त्या मुलांकडे टक लावून पाहत होती. हे पाहून विक्रमचं मन वितळलं. त्याने लगेच तिच्यासाठी एक आईस्क्रीमचा कोन विकत घेतला आणि तिला हळूहळू खाऊ घालू लागला. वडील मुलीने ती आईस्क्रीम अर्धी अर्धी वाटून खाल्ली आणि नंतर खेळणी घेऊन दोघे घराकडे निघाले. इकडे जय, श्रेया आणि अणू थोडा वेळ आराम करून उठले होते. तिघही हॉलमध्ये आले, कॉफी घेतली आणि गप्पा मारू लागले. जयने आधीच विक्रमला फोन केला होता आणि विक्रमने त्याला सांगितलं होतं की तो अन्वीला घेऊन बाहेर आला आहे. पण अनूला काळजी वाटत होती. विक्रमजी एकटे बाळाला कसं सांभाळतील, वरतून कुणालाही सोबत न घेता बाहेर गेले, हा विचार करून तिचा जीव वर खाली होत होता. थोड्या वेळाने विक्रम घरी आला. त्याने नोकरांना सगळी खेळणी आत ठेवायला सांगितली. अन्वीच्या हातात अजूनही आईस्क्रीम होतं आणि ती ते खात खात आत आली. त्यांना पाहताच अनु पटकन त्यांच्याजवळ गेली आणि चिडून म्हणाली, हे काय आहे विक्रमजी? न सांगता निघून गेलात. मला किती टेन्शन आलं होतं माहीत आहे का? किती घाबरले होते मी. अन्वी तुमच्यासोबत एकटी होती आणि तुम्ही गाडीही एकटे चालवत होतात. अन्वीच्या हातावर चिकटपणा जाणवताच अनुने तिचा हात धरला आणि म्हणाली, हे काय झालंय? मग तिने आपल्या पदराने तिच्या हातांच्या तळव्यावरचं आईस्क्रीम पुसायला सुरुवात केली. विक्रम निरागसपणे म्हणाला, अन्वीने आईस्क्रीम खाल्ली होती. बस, एवढं ऐकताच अणूचा राग आकाशाला भिडला. तुम्हाला अक्कल आहे का नाही? एवढ्या लहान बाळाला आईस्क्रीम देतात का? सर्दी झाली तर? आणि वरून कोणालाही विचारलं नाही, स्वतः सगळं ठरवता, असं म्हणत ती रागाने विक्रमवर तुटून पडली. अणूच्या रागाने विक्रमचा चेहरा उतरला आणि तो हळू आवाजात म्हणाला, अगं असं काही नाही. तिथं बाकी सगळी मुलं आईस्क्रीम खात होती. अन्वी त्यांच्याकडे पाहू लागली. तिने बोट तोंडात घातलं म्हणून वाटलं तिलाही थोडं द्यावं म्हणून घेतलं. तिनं आनंदाने खाल्लंही. अनु पुन्हा भडकली, तुम्हाला काहीच कळत नाही का? आईस्क्रीम किती थंड असतं. एवढ्या छोट्या बाळाला दिलं तर ते आजारी पडणार नाही का? इतक्यात मंजूजी आणि महेश्वरीजीही आल्या आणि त्यांनी विक्रमला फटकारलं. बिचारा विक्रम सगळ्यांच्या मधोमध उभा शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत होता. जणू काही त्यानं खूप मोठा गुन्हा केला आहे. आणि दुसरीकडे जिच्यामुळे एवढा गोंधळ माजला होता, ती अन्वी मात्र आपल्या पप्पांना ओरडा खाताना पाहून खळखळून हसू लागली. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. जणू काही ती एखादा मोठा पराक्रम करून आली होती. मंजूजी रागात म्हणाल्या, 5 महिन्याच्या मुलीला आईस्क्रीम द्यायची काय गरज होती रे? आता जर सर्दी झाली तर मग कळेल तुला. मग त्यांनी आपल्या नातीला कळेवर घेतलं, तिचे हात पाय आणि तोंड नीट पुसलं आणि आत गेल्या. अणू आणि महेश्वरीजींनी एकमेकींकडे बघितलं आणि त्या दोघीही पुन्हा आपल्या कामात गुंतल्या. काय यार, सगळे माझ्यावरच चिडलेत. विक्रम उदास होऊन जय जवळ बसला. जय हसत म्हणाला, अरे जर बाळाला सर्दी झाली तर? आईस्क्रीमचा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा? विक्रमने सुस्कारा टाकत घडलेली सगळी कहाणी सांगितली. थोड्याच वेळात मंजूजीने बाळाला नीट फ्रेश केलं, नवीन कपडे घातले. त्या तिला बाहेर घेऊन आल्या आणि म्हणाल्या, आम्ही तर पुढच्या महिन्यात अन्वीचं अन्नप्राशन ठरवलं होतं आणि तू आत्तापासूनच बाळाला आईस्क्रीम खाऊ घालायला लागलास. काहीतरी समज ठेव. त्यांनी पुन्हा विक्रमला सुनावलं. पण छोटी अन्वी अजूनही सगळ्यांमध्ये खेळत होती. पोटात अजूनही थोडी आईस्क्रीम, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात चमक. थोड्याच वेळात तिला पुन्हा भूक लागली. घरात इकडे तिकडे नजर फिरवत ती आपल्या आईला शोधू लागली. अणू काही कामात व्यस्त होती. मंजूजीने अणूला हाक मारली, अणू इकडे ये, तुझ्या मुलीला भूक लागली आहे. हो येते आई, असं म्हणत अणू आपल्या सासूजवळ आली. आपल्या मुलीला कडेवर उचललं आणि खोलीमध्ये निघून गेली. त्यांच्या मागोमाग विक्रमही खोलीत गेला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.